आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे आणि त्यामुळे रोहित पवारांच्या समर्थनार्थ पक्ष शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे। रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयात थांबणार आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे सुद्धा रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत। अत्यंत महत्त्वाची अपडेट, उद्या दिवसभर शरद पवार आपल्या कार्यालयामध्ये थांबणार आहेत। राष्ट्रवादीचं कार्यालय हे ईडी कार्यालयाच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे दिवसभर शरद पवार तिथेच थांबून असतील। तर ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलेलं आहे, आताही करणार असं आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलेलं आहे। मात्र सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवरती सरकारचा दबाव आहे। दबावाखाली माझ्यावरती ईडीनं चुकीची कारवाई करून केल्यास कुणीही घाबरून जाऊ नका, पवार साहेबांसोबत सर्वांनी एकजुटीनं उभं राहावं। आणि स्वतः खासदार सुप्रिया सुळेताई सध्या आपल्या सोबत आहेत। सुप्रियाताई, उद्या तुम्ही स्वतः रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहात, काय संदेश देऊ पाहताय? संदेशाचा विषय नाहीये, हा काळ आव्हानां घेऊन आलेला आहे आणि ही वेळ आमच्यासाठी संघर्षाची आहे। आणि अशा वेळेस आम्ही सगळ्यांनी संयमाने, स्वाभिमानाने आणि एकजुटीने हा जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात लढलं पाहिजे। आणि मला असं वाटतं, खरं तर माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांचे दौरेही चाललेले आहेत, पण अशा वेळी रोहित बरोबर राहणं आणि माझं प्रेम आणि कर्तव्य दोन्ही आहे। आणि असा जर अन्याय कुणावर होत असेल, ही माझी काही पहिली वेळ नाहीये। रोहित माझा फक्त माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून मी नाही, पण कोणाच्याही अन्याय झालेला आहे। अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल, ईडी असेल किंवा तिहार जेल असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, मी संघटनेतल्या अनेक सहकाऱ्यांबद्दल नेहमीच अतिशय उघडपणे उभी राहिलेली आहे। आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आणि देशात अन्याय सुप्रियाताई, मी संदेश हा शब्द यासाठी वापरला की स्वतः शरद पवार सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये थांबणार आहेत, कार्यालय तुमचं अगदी ईडीच्या जवळ आहे। आम्ही संदेश देत नाही, आम्ही अन्यायाच्या विरोधात लढतोय। माझं मगाचं स्टेटमेंट आपण संपूर्ण ऐकलं का? नाही, तुमचा फोन मध्ये कट झाला ताई। हा, माझं एवढंच म्हणणं होतं की हा काळ आव्हानं घेऊन आलेला आहे आणि वेळ आमच्यासाठी संघर्षाची आहे। अशा वेळेस माझी सगळ्यांनाच, म्हणजे आम्हाला सहकार्यांना, की आम्ही सर्व जणांनी अतिशय संयमाने, स्वाभिमानाने आणि एकजुटीने आम्ही लढलं पाहिजे आणि अडचणींवर मात केली पाहिजे। आणि तुम्ही अनेक वर्ष, गेल्या 10 वर्षात तरी पाहिलं असेल, आम्ही सत्तेतून निघाल्या बाहेर गेल्यापासून अनेक आमचे सहकारी आहेत, ईडी असेल, सीबीआय असेल किंवा आपलं आर्थर रोड जेल असेल, सुप्रीम कोर्टात असेल, मी जेव्हा जेव्हा अन्याय होते तेव्हा सुप्रिया सुळे त्यांच्या बरोबर कोणी असेल व्यक्ती, त्याच्यावर अन्याय होत असेल तर पूर्ण ताकदीने मी अन्यायाच्या विरोधात लढत आलेले आहे आणि लढत राहणार आहे। आणि माझ्या भावाचा मुलगा म्हणून नाही, पण रोहितवर जो अन्याय होतोय तो चुकीचा आहे आणि आम्ही ते सगळे पेपरवर्क वगैरे जे काय असेल ते अर्थातच अतिशय विनम्रपणे त्या ईडीला देऊ। आणि हा खरं तर ईडीचा विषय नाहीच आहे, ईडीचे अधिकारी वगैरे सगळे चांगले आहेत, पण त्याच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे म्हणतात, जी अदृश्य शक्ती आहे, ती अदृश्य शक्ती ही कोण आहे, काय आहे मला माहिती नाही। म्हणजे ती कॉस्मिक आहे का, ती न्यूक्लिअर आहे का, ती कोण व्यक्ती आहे हे नाही मला माहिती, पण ती जी अदृश्य शक्ती हे सगळं जे करत असते ना, त्याच्या विरोधात आमची लढाई आहे। आमची ईडी वाल्यांची काय चूक, त्यांना जे आदेश येतात तेच ते करणार ना। आता रोहित पवार यांनी सुद्धा मगाशी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी तेच म्हटलेलं आहे की सरकारच्या दबावाखाली ईडीनं काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नका, त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे। एक मनाची तयारी सुद्धा आता रोहित पवार यांनी केलेली आहे असं वाटतं का? आणि खरंच अशी काही चुकीची कारवाई होऊ शकते? आता ते तुम्ही बघितलंय, अनेक लोकांच्या मध्ये पाहिलेलं आहे, म्हणजे डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ आपण म्हणतो तसं, की पार्लमेंटच्या ऑफिशियल डेटामध्ये एका उत्तरामध्ये मंत्र्यांनी सांगितलं होतं की 95% ज्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या केसेस आहेत त्या विरोधी पक्षावर आहे। हे मी आरोप करत नाहीये, हा पार्लमेंटचा डेटा सांगतोय। त्यामुळे जर पार्लमेंटचा ऑफिशियल सरकारचा डेटा हे सांगत असेल तर ह्याच्यापेक्षा अजून मला काही बोलणं गरजेचं वाटत नाही, पहिलं। आणि दुसरं, आपल्याला आठवत असेल ऍक्च्युली त्यावेळेस मला डेंगी झाला होता 5 वर्षापूर्वीची गोष्ट। आदरणीय पवार साहेबांनी ईडीची नोटीस पाठवली, आपल्याला आठवत असेल।
आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र त्यांच्याबरोबर उभा राहिला, हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं आमचं प्रेम, त्यांनी आम्हाला दाखवलेला प्रेम आणि विश्वास हा आम्ही कधीच, आणि हे ऋणानं बंध आमच्याकडून आयुष्यभर जपले जाते. निश्चित. धन्यवाद ताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर अदृश्य शक्तींच्या विरोधात आमची लढाई अशीच सुरू राहील असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.